अगं तुझी लायकी काय माझ्या पुढं? 1 रुपया कमवायची अक्कल आहे का? माझ्याशिवाय तुझी किंमत शून्य आहे, शून्य. एवढं लक्षात ठेव. हा, मी ह्या घरातले मोलकरीणच आहे ना. नेहमी मोलकरणी सारखंच वागवता. तू तुझ्या अवकातीत नाही राहणार ना, तुला तुझी लायकी दाखवायलाच लागेल. हे ना चरचर करणारं तोंड माझ्यासमोर बंद ठेवायचं. तू सुधारायचं नाही असंच ठरवलंय ना? हा ताई, बोला. मनीषा, तुझा आवाज असा काय येतोय? तुला परत आज माझ्या भावाने मारलं का? मला मारल्याशिवाय तुमच्या भावाचा दिवस कुठे जात? माझा भाऊ असला म्हणून काय झालं? मी तुला किती वेळा सांगितलंय त्याची मारहाण सहन करू नको म्हणून. हे, 1 ग्लास पाणी घेऊन ये. हा, आणते. का ग, हे साधं पाणी पण देता येत नाही का तुला? मुद्दाम करतेस ना, मुद्दाम करतेस ना. सुधारणार नाहीस ना तू? हॅलो. दादा, हा बोल ताई. आज मला माझ्या नवऱ्याने खूप मारलं. काय? त्याची हिंमत कशी झाली तुझ्यावर हात उचलायची? तू 2च मिनिटं थांब, 2च मिनिटात आलो मी, थांब. हॅलो. हॅलो. हा ताई, आलोय मी, जवळच आलोय. 2च मिनिटात आलो. तू काय काळजी करू नको, मी काय आज त्याला सोडत नसतो. तू टेन्शन घेऊ नको, मी आलोच. थांब, तू आलो. दादा, आज मला माझ्या नवऱ्याने मारलं तर तुला वाईट वाटलं ना? आणि तू तुझ्या बायकोला रोज मारहाण करतो, ती पण कोणाची तरी बहीणच असेल ना? मला लाज वाटते तुला माझा भाऊ म्हणून घ्यायची. नको. माफ कर मला. मी आजपर्यंत कधीच एका स्त्रीची इज्जत करू शकलो नाही. पण आज जेव्हा माझ्या बहिणीवर वेळ आली तेव्हा माझे डोळे उघडले. इथून पुढे मी तुला मारणं तर दूरचीच गोष्ट, मी तुझ्याशी मोठ्या आवाजात पण बोलणार नाही. करशील ना मला माफ?